मला सांगायला वाईट वाटते, ज्या सरकारला आम्ही निवडून दिलं तेच आज आमच्या बोळा उठले. 8 दिवस झालं उपोषण चालू आहे. सरकारचं कुत्र सुद्धा बघायला आलं नाही. फार मोठी शोकांतिका आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. आता उपोषणकर्त्यांची आत्महत्या होण्याची वाट बघत आहे का सरकार, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. तहसीलदार आले होते? नाही आले. शासन प्रशासनाचं कुत्र सुद्धा आलं नाही. सदाभाऊ खोत यांच्यासोबत आपले काय बोलणं झाले का आतापर्यंत? हो, त्यांनी अनेक वेळा विनंती केली, मीटिंग लावतो, प्रश्न मार्गी लावू, उपोषण सोडा, पण मी त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी लेखी पत्र सुद्धा पाठवलं आहे, परंतु मी माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. बाकीची काहीच कल्पना नाही. रोज आपलं सदाभाऊ खोत यांच्यासोबत रोज कॉन्टॅक्ट आहे का? कॉल चालू आहे का तुमचा? हो, रोज फोन चालू आहे. पण मी त्यांना सांगितलं आहे की प्रश्न सोडणार असेल तर भेटायला या, मोकळ्या हाताने भेटायला येऊ नका. तुम्ही तुमच्या उपोषणावर थांबा. हो, जीव गेला तरी मी उपोषण सोडणार नाही. आता त्यांचा बीपी तर व्यवस्थित आहे आणि शुगर पण व्यवस्थित आहे, जे की हायपोग्लायसिमिया वगैरे काही झालेला नाहीये आणि बीपी मध्ये पण हायपरटेन्शन काही वाढलेलं नाहीये. सो आता तर कंट्रोल्ड मध्ये, पण जर त्यांनी ओरली ORS वगैरे घेत राहिले तर ते स्टेबल राहू शकतात. आता तरी त्यांना ऍडमिशनची ऍज सच अशी काही गरज नाहीये, पण नाही सध्या तरी नाहीये. सध्या तरी त्यांना गरज नाहीये. नाही, आपण जी मेन शुगर आणि बीपी जे असतं ते मॉनिटर करतो, ते आता तरी त्यांचा व्यवस्थित आहे, स्टेबल आहेत ते. त्याच्यामुळे बाकी आता लगेच तर ऍडमिशनची काही गरज नाही झालेला आहे. हा भानुदास शिंदे आमचा गावचा एक सुपुत्र आहे आणि सतत आमच्या आंदोलनामध्ये, सतत आमचं कुठलं आंदोलन असेल ते त्या आंदोलनात तो मोहरा असतो, त्याच्या पाठीमागे आम्ही असतो. आज आमचे 8 दिवस झालं ग्रामस्थ इथं बसून येत, पण हे शासन आज जरा आमच्या तालुक्यातला आमदार म्हणलं तर 35 किलोमीटरवर आहे, कृषी मंत्री म्हणलं तर 40 ते 45 किलोमीटरवर आहे, खासदार बी 45 किलोमीटरवर आहे, तहसीलदार 18-20 किलोमीटरवर आहे. एकही अधिकारी आतापर्यंत आलेला नाही. काय म्हणजे पदाधिकारी कुठलाही आज या उपोषण करायचं का आलेला नाही. हे शासन जे आहे ते आज 14 पासून हे लबाड बोलत आलेलं आहे. ज्या टायमाला प्रचार आला, मोदींनी प्रचार चालू केला तेव्हापासून खोटं बोलायला सुरू केलेलं आहे त्यांनी. मेरे बहन और भाई हो, हर आदमी के खाते पर 15-15 लाख रुपए आएंगे, सबको अच्छे दिन आएंगे, लेकिन अच्छे दिन किसी को आया नहीं. 15-15 लाख रुपये लुट गए. मुख्यमंत्र्यांनी जसा 3 बाऱ्या म्हणलाय, शेतकऱ्याचं आमचं सरकार आलं, शेतकऱ्याचा 7 बारा कोरा 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 करणार. पण शेतकऱ्याच्या तोंडाला ह्या मुख्यमंत्र्यांनी सकट महाराष्ट्रात पानं पुसल्यात. कुठल्या मालाचा उलचा बाजार वाढला, यांनी बाजार फाडायचे काय. आज साखर शेतकऱ्याला पैसे द्यायला काय झालं यांना? शेतकऱ्याकरताच चाललंय ना, समाजाकरता चाललंय ना. समजा शेतकऱ्याला बाजार द्यायचे तर 10 लाख टन साखर आयात करायचं चालवलंय. साखर होऊन द्या ना, मग खाणाऱ्याला माग झाली, मग सवाल्यांना शेतकरी यांना पैसे द्या ना तुम्ही. तुम्हाला आज आमच्या उपोषणकर्त्यांनी 8 मागण्या केलेल्या आहेत. कंपनी असन, तुमच्या शेतकऱ्याच्या ज्या 8च्या 8 मागण्या जर ही झाल्या, मागण्या पुऱ्या केल्याच पाहिजे शासनाने. नाही केलं तर यांना लबाड बोलायची सवयच आहे. शासन लबाडच बोलत आलेलं आहे. आज त्याच्या जीवाला धोका आहे. 8 दिवस झाल्यात, त्यांना म्हणा तुम्ही 8 दिवस उपाशी राहून पहा, तुम्हाला काय होतंय. जुळत मिळतंय त्यांचं, कंपनीवाल्याचं आणि सरकारचं जुळत मिळतंय. त्याच्यामुळे कंपनीवाले सगळं कोणी आले नाही. कुठल्याच कृषी खात्याचा माणूस आला नाही, तुमच्या कंपनीचा माणूस आला नाही. 8 दिवस झालेत, एकही माणूस इथं कोणी आला नाही. आम्ही इथं रात्र दिवस आम्ही इथंच बसून येतो. 8 दिवस झाल्यात, ह्या माणसाकडे जर कोणी नाही जर आलं तर आम्ही इथून मोर उग्र आंदोलन करू. आम्ही ऑगस्ट पासून आमच्या गावचे सुपुत्र आणि शेतकरी चळवळीतले अत्यंत तळमळीचे नेतृत्व गावचे सुपुत्र सन्माननीय भानुदासजी शिंदे
हे आज 8 दिवस झालं अन्नत्याग उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी ते अत्यंत म्हणजे पहिल्यांदाच उपोषणाला बसल्या अनेक प्रकारची त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे, रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, कांद्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत. परंतु आता जे हे आंदोलन 16 तारखेपासून आज 8वा दिवस आहे, ते अन्नत्याग करून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. वेळोवेळी त्यांनी जे उपोषण केलं त्याला ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतच असतात आणि सर्व ग्रामस्थ आमचे ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. परंतु 8 दिवसामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते कुणीही या ठिकाणी भेटायला आलेले नाहीत. त्यामध्ये मग कलेक्टर असतील, प्रांत असतील किंवा तहसीलदार असेल, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, यांनी सपशेल या ठिकाणी आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे. वास्तविक पाहता प्रशासनाचं काम आहे किंवा लोकप्रतिनिधीचं काम आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे काही उपोषण चालू आहे त्या उपोषणकर्त्याची समजूत काढणं किंवा त्या उपोषणकर्त्याला त्या उपोषणापासून प्रवृत्त करणं, अशा पद्धतीची खरं तर लोकप्रतिनिधीची भूमिका असली पाहिजे. परंतु अशी कुठलीही भूमिका या ठिकाणी पाहायला आम्हाला मिळत नाही आणि त्यामुळं हा अन्नत्याग उपोषण दिवसेंदिवस वाढत चालले. भामराजी शिंदे यांच्या जीवाला या ठिकाणी धोका निर्माण होण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली. असं असताना सुद्धा हे ढिम्म प्रशासन, जाड कातडीचं प्रशासन या ठिकाणी येऊन त्याची साधी विचारपूस सुद्धा करत नाही. या गोष्टीचा कानगाव ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.